गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज विकीदाचा साखरपुड्याचा कॉल आहे. मी चाललो आहे तिकडे वाजवायला. पोरं सर्व तिकडे आलेले आहेत. शुभू बघा सोबत आहे कायमसोबत. तर बघूया आता पुढे जाऊन पोरं सर्व आलेत. कसं सेटअप केलं. तू राजस्थानला गेलतास ना? आलास कधी? सकाळी 8 वाजता झालो. हा बोल ना. जमतंय रे. मी तू राजस्थानला जाऊन केलास काय? पण फिरायला गेलेलास का? मग तुला काय वाटतंय राजस्थानला गेलता? सुकवाला देशी काय इथं नसती भेटली? मग राजस्थानला गेलास तू? क्या है? झाले. आता टेम्पोत भांडी वगैरे भरलीत आणि आपण चाललेलो आहोत. हा चल. काय आताच पोहोचलोय. सपने कुठं आलो आपण? कुठं आलो? पांडवा देवीला काय? पुढं बाई गाडीवर आलो. ट्रॅफिक मध्ये अडकायचा नव्हता ना मला. हा तो कुठं आहे? टायर पंक्चर आहे. टायर पंक्चर हात गाडीचा. हा काय ड्रायव्हर मेकअप चाललाय ड्रायव्हरचा इकडे. हा ड्रायव्हर बघ. हा क्लीनर. नको नको टेम्पो द्यायलाच नको मग आम्हाला. माफ होते त्याला. माफ होते असं हॉर्न मारताय समोर कशी काय घालेल? सवय आहे ना. बघितलास पोझिशन दाखव शुभम. इसका मतलब है कीबोर्डिस्ट बघ असला नटून आलाय आमचा. हा वाजा तुलाच वाजवते आता. तुलाच बघू नाही तुलाच. कौस्तुभ प्रॅक्टिस चालली त्यांची.
झालंय वाजून कौस तू काय तू असा कंटाळलेला वाटतंस आज काय आलाय बोल साखरपुड्याला बसल्यावर 5 मिनिटं वाजवायचं काय झाल्यानंतर ओके बसल्यानंतर बसल्यानंतर ओके आर्यनचे फोड आलाय दाखव कुठं आहे हा फोड आ गया उसके इसको फोड आ गया जेवण झालंय बघा काय काय ती आडा माझी की तुझी ए काय पाहिजे तर काही आता जेवण वगैरे झालं आणि आम्ही चाललो होता टेम्पोत भांडे वगैरे टाकून डायरेक्ट घरी परत कुठून भाजी कुठून घ्यायची आपल्याला भाजी नाही सॉरी बिर्याणीचं सामान कुठून घ्यायचं कोयनाडवरनं सामान घ्यायचं आहे आणि तिथनं मला संध्याकाळी कसला प्लॅनिंग आहे बिर्याणी सो भेटू आपण डायरेक्ट कोयनाडला जाताना तर थांबलो शेकाच्या गावला भाजी घ्यायला काय होते काय होते तू जागा पकडलीस पुढे आता आपली टोपी घेऊन ये भाई तू पण घाल टोपी कसं ऊन लागते का बेकार ऊन लागते भाजी घ्यायला गेले आणून तू करत का होतास ते सांग बाकीचा विषय सोड मागाशी करत का होतास दाखव बाबा 40 कोण करते कांदे बिर्याणी चांगलीच होईल वाटते ना शुभ कशी होईल सांग नात करती का यावंच लागत्या संध्याकाळी कुठे बिर्याणी खायला कुठे कांदणखार गावात अजिंक्य भगत त्यांच्या दुकानात नाही घरात कुठे बिर्याणी खायला कुठे अजिंक्य यांच्या बेड्यात काय सीन नाही ना होणार नक्की यांचा काय चाललंय सपने सांग तू करत का होतास तिथं पट्टा काय पाहिजे का 3 hours later. तर काय आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि मागाशी आपण भाजी आणायला गेलो होतो कारण की बिर्याणी बनवायचं सो पोरं सर्व आता देवळाजवळ आलेत मी पण चाललोय कौस्तुभाई सोबत आता बघू तिकडे काय चाललंय आबा परत घेऊन आला सगळा इकडे काय आलास तू परत इकडे काय आलास कसं वाटतंय तुम्हाला पत्राला घेऊन परत रिटर्न आल्यावर त्याला एकच बोलायचं आहे मला टोपातनं पीस काढायला नाही भेटले त्याचा त्याला राग आलाय नाही हे कशी झाली बिर्याणी कडक आता थंडा काय मग दिसला तू सगळी ओळखतात रे तुला छोट्यानी 4 उडवल्या बाटल्या तरी अजून बाटल्याच पिता येतो काय इकडे चालले काय करतस दगडा फेकत काहीतरी काय काय म्हणजे काय असतं काय 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 दगडा मारताना कशाला ती अशीच टाइमपासला भांडी घासून झालीत बाई आणि घरी डायरेक्ट आता झोपाला कौस्तुभला जाम झोप आली काय दुपारी झोपलं ना चल ताट नको डायरेक्ट घे चलो सगळे भांडे वगैरे घासून सर्व झालीत आणि आम्ही चालले घरी आणि मेन सीन काय होता माहिती काय आम्ही भांडी घासायला चाललो होतो मरुदाने साबण दिलेला पण मरुदा त्याच्या साबणला फेसच नव्हता काय रे फेसच नव्हता काय सीन होता काय माहिती पण नव्हता सो आता आम्ही चाललोय घरी सो भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तो म्हणता बाय बाय.